तर मित्रांनो इकडे बघू शकता कशी जत्रा लागली ती। नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील बोलले आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मित्रांनो मी आज आलो आहे ठाण्यामध्ये। तर ठाण्यामध्ये आनंद दिघे साहेबांची जी देवी बसते तर तिचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे ती। आणि इकडे भरपूर प्रमाणात अशी मोठी जत्रा लागते, ती पण तुम्हाला दाखवण्याचा थोडा प्रयत्न करतोय। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो इकडे बघू शकता कशी जत्रा लागली ती। तर लाईट बघू शकता। चला आपल्याला आता आतमध्ये एंट्री करायचं, तर आपण आता चाललोय। लाइटिंग। तर मित्रांनो आपण आता आतमध्ये एंट्री करतोय, बघू शकता हा पहिला गेट आहे, तलावपालीकडून लागणारा हा पहिला गेट आहे। तर आपण आता आतमध्ये एंट्री करतोय, बघूयात किती गर्दी आहे ती। पुढे तर भरपूर अजून गर्दी आहे, तर आपल्याला दर्शन भेटेल का नाही भेटेल याची शाश्वती थोडी कमी आहे, पण आपण तर मित्रांनो आपण आता आतमध्ये एंट्री करतो आणि इकडे बघू शकता सर्व शॉप लागलेले आहेत। तर आपण अशा प्रकारे आतमध्ये एंट्री केली आता। तर इकडे आपल्याला पुढे जायचं आहे एंट्री करून। खूप गर्दी आहे मित्रांनो, दुसरा दिवस आहे आजचा आणि खूप गर्दी आहे। मित्रांनो गर्दी बघू शकता किती आहे ती। तर मित्रांनो आपण आता पोहोचलो आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आश्रमाजवळ। तर हे बघू शकता आश्रम। तर अजून पुढे आपल्याला 5 मिनिटावरती देवी बसते तिकडे जायचे, खूप गर्दी आहे पुढे।
तर मित्रांनो मी पुढे गेलेलो, परत मागे आलो. तर इकडे स्मारक आहे आनंद दिघे साहेबांचं, तर ते तुम्हाला दाखवतो. आणि इकडे बघू शकता टी व्हीवरती मोठे टी व्हीला असं दाखवत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा आगमन झालं तेव्हाचे व्हिडिओ इकडे दाखवले जात आहेत. तर आपल्याला आता परत जे धर्मवीर आनंद दिघे साहेब आहेत त्यांच्या स्मारकाकडे जायचं आहे. तर तुम्हाला मी जवळून दाखवतो कशा पद्धतीने स्मारक आहे ते. तर मित्रांनो बघू शकता आपण आता मेन गेटमध्ये एंट्री केली आणि इकडे दर्शनाची पूर्ण लाईन लागली अशी पाठीपर्यंत. इकडे सुद्धा लाईट भरपूर अशी केली. ही संपूर्ण लाईन बघते ती दर्शनाची आतमध्ये जाण्याची आहे. आपल्याला दर्शन काय घेता येणार नाही आतमध्ये जाऊन, आपण बाहेरूनच बघणार आहोत. किती गर्दी वगैरे आहे ती बघू शकता. तर इकडे सर्व मिठाईची वगैरे स्टॉल आहेत, तर बघू शकता गर्दी. तर मित्रांनो आपण समोर आता मंदिराच्या समोर आलो आहे आणि तुम्ही बघू शकता अप्रतिम असं मंदिर उभं केलं आहे. हिमाचल प्रदेशमधलं जटोली शिव मंदिर आहे. जटोली शिव मंदिरासारखं असं पूर्णपणे तो सेटअप उभा केला आहे. अप्रतिम वाटतं मित्रांनो समोर उभं राहून. दिघे साहेबांच्या देवीकडे आलो आहे आणि मस्तपैकी असं दर्शन झालं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे ती मागे. तर मित्रांनो फायनली आता आम्ही घरी जायला निघालो आहे आणि बघू शकता गर्दी अजून वाढत चालली आहे. लोक येत जातात अजून दर्शनाला. तर आपण आता घरी चाललो आहे. भरपूर वाजलेत, 11 वाजायला आलेत, तरी पण गर्दी भरपूर आहे अजून. तर बघू शकता. तर इकडे बघू शकता सर्व स्टॉल वगैरे लागलेत मिठाईचे वगैरे, आईस्क्रीम वगैरे पण आहेत, वडापावचे स्टॉल आहेत, भरपूर असे स्टॉल आहेत खाण्यापिण्याचे. तर आपण आता बाहेर चाललो आहे. तर बाहेर जाऊन आपण आता ज्या लहान मुलांसाठी राईड्स वगैरे इकडे आहेत सर्व, आणि पुढे तलावपालीच्या समोरच अशा मोठ्या मुलांसाठी वगैरे सर्व राईड्स आहेत, त्या पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपण आता बाहेर आलो आहे आणि बघू शकता हे इकडे एंट्री जायचं आणि इकडे आपण आता ज्या राईड्स लागल्यात तिकडे आता आतमध्ये चाललो आहे. तर बघूयात कोणकोणत्या राईड्स आहेत त्या. तिकडून असं आतमध्ये जाण्यासाठी केलं आहे राईड्सकडे आणि समोर तलावपाली आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊया. पडले पाहिजे टेबलावर तरी 3 पडले पाहिजे.
मसाला पान फायर पान जलने वाला पान आग वाला पान जलने वाला पान मसाला पान मीठा पान मीठा मसाला पान निकालते